ही गाडी बघितली ना की काळजा माझी धडकीच भरते, कारण माझा माणूस पण ह्याच गाडीतून जाताना बघितलाय. ए परशा, मावशी बोला की हो. काय करतो? भाजी कापतो काय? हा, आता पोटात घालायचे 2 घास म्हणलं कापाय लागते. ते पण हाय म्हणा. कसं आहे मावशी, बाहेर तर कवर येणार हो. 1 दिवस करेल, 2 दिवस करेल, बाकी तर रोज माझी मलाच करावं लागणार ना. अरे पण असं कवर करणार आहे तू? जवळ बनवणार येत नाही तवर तर मीच करणार की हो. तेच म्हणलं, बनवणारे घेऊन ये म्हणजे तुझ्या डोक्याचा ताण निघून. मावशी तुम्ही बरोबर मानताय, पण बनवणारे काय रस्त्यावर पडले होय तवा? सांग की मग तुझ्या मामाला मुलगी पाहायला. मामाला? अहो मावशी तुम्ही बी काय म्हणताय? तर मामा आम्हाला त्याला त्याच्या संसारामध्ये वेळ आहे का? अहो आई मिळाल्यापासून तो फक्त एकदाच आलाय. जाऊ दे म्हणलं, मग मी पण त्याला भांडणं करून टाकली. अरे बाबा, लग्न होस तर गोड बोल, मग कशाला मस्का लावायचा त्याला? असला कुठं मामा असतो वय? अहो आपल्याला बी एक भात आहे, त्याचं कसं चाललं काय चाललं हे विचारावं. अहो तो आपल्याला ना विचारत म्हणलं, आपण तर त्याला कशाला विचारायचे? अरे तुझ्यासाठीच म्हणत होते, तुझं खायचं पण होईल आणि तुझ्या सोबतीला पण भेटेल. आता मस्त मावशी तुम्ही म्हणताय चांगलं, पण काय करणार बघा. आणि मला त्या मामाचं तोंड बी नाही बघायचं बघा. अरे तुझी आई जर असती तर तुला अशी भाजी कापू दिली असती का बायकांसारखी? आता आले मावशी माझ्या नशिबात, त्याला आपण तरी काय करणार. मीच तुला 2 भाकरी टाकून दिल्या असत्या, पण आता मलाच कामाला जायचे. चालते जावा मावशी, तुम्ही बघतो माझे मी काय करायचं ते. गप्प माझं राज्य दे, तुझ्यामुळे मी आउट झाले. काय तू वेळेवाळी करायला लागली आणि मी काय केलं तुला? तुझी तर आउट झाली. मी नसतो तर राज्य. तुझ्यामुळे मी आउट झाले, गप्प राज्य दे माझं. काय संबंध आहे का? चल चाललो मी. ए परशा, गप्प राज्य द्या, नाही तर सोडत नसते. काय पावला टोन वागायला लागली का? टाकी जरा घरामध्ये जाऊन आईला मदत कर. आणि असं बी खेळत बसायला कुणाला वेळ आहे? माझं राज्य मला पाहिजे. सोड, चाललो मी. परशा, गप्प राज्य द्या माझं. ठीक आहे बाई, थांब देतो राज्य तुला. चल अरे पैकी आता. दीदी तू आउट झाली. काय रे, कशाला आला? अहो दादा कुठे गेले? फोन करून यायचं. अहो ते मला बोलले होते माझ्या कामाबद्दल, म्हणून तर मी आलो त्यांच्यासोबत बोलायला. असतील मग गावात किंवा कुठं हॉटेलमध्ये, नाही तर त्या आबांच्या बंगल्यावर बघ. बरोबर, चालते. येऊ का मग? हा ये. दादा नंबर लावला काय? हा ना, अरे निवडणुकीच्या काळात दाढी करायला पण वेळ नाही. पोरग कुठं गेले कोणाच ठाऊक. हा ना, कामाच्या टायमाला कुठे जाऊन बसतात काय माहिती. शांत दादा, पण निवडणुकीत आबा निवडून आलं पाहिजे बरं का. आबा निवडून आलं तर विकासाची कामं जी चालली ती तशी पुढं चालते. आबासारखा चांगला माणूस निवडणुकीच्या फाडात उतरलाय खरा, पण शेवटी विजय झाला पाहिजे. नाही नाही, तुम्ही काळजी करू नका दादा. जसं तुम्ही आबाचा विश्वास हो, तसं माझ्या अंडर आहेत ना 50 घरं विश्वासाचे. हा, तुम्ही फक्त शब्द टाका, लगेच बैठक बसवतो. काय करायचे ते काय, पण आबा निवडून आलं पाहिजे. आबा निवडून आलं तर मला ताकद आहे, आणि मला ताकद असली तर तुम्हाला ताकद आहे. अहो शब्द तुमचा पडून दिलाय का कधी आजपर्यंत? या चालतंय नाही लावू डबल. अरे बाबा, तंबाखू तू पण खात जाऊ नको, त्या तंबाखूने कॅन्सर होतो. आणि आमचं कसं आहे, झाकली मूठ 6 लाखाची, ते पोरं बघा ते बघ. बरोबर, म्हणून म्हणता वय दादा. पोरं आले. हो दादा, तुम्ही हित आहे वय? अहो मी घरी जाऊन आलो की. कारवा काय काम काढे? अहो ते कामासाठी तुम्हाला बोललो होतो ते. कामाचं पुढे बघावर आपण बघा की, अहो मला लय कामाची गरज आहे, आणि मला कसलंही काम सांगा, मी सगळे काम करतो. नगरपालिकेत आहे ना कंत्राटी ड्रायव्हर भरायच्यात. ते होतं. चालतंय की? अरे नगरपालिकेचं म्हणजे ॲम्ब्युलन्स जमते का तुला? जमते की मला. ते दादा करा त्याच्यासाठी. गरीबाचं पोरग आहे. आहे का ना? ठीक आहे, शब्द टाकतो मी, पण तू जर वागला
काय त्या शब्दाला किंमत नाही बघ. तुम्ही कसलं टेन्शन घेऊ नका, मी 100% पूर्णपणे काम पार पाडतो. नगरपालिकेमध्ये कुलकर्णी म्हणून आहे, त्याची जाऊन गाठ घे आणि त्याला म्हणा मला दादांनी पाठव. चालतंय. ठीक आहे, ते कुलकर्णीचा नंबर पाठवतो तुला, त्याला जाऊन तिथं मला फोन लावून दे. जाऊ का मग डायरेक्ट नगरपालिकेत चालतंय. जाऊ का तुझा तर ते म्हणते तिथं भेट जाऊ. तिकडे? जा तू, मी करतो फोन. दादा नमस्कार. नमस्कार. अहो मी तुम्हाला आता फोन केला होता बघा. हो ते कुलकर्णी साहेब तुम्हीच ना? हो. अहो ते दादा पाटलांनी मला तुमच्यापाशी पाठवलं होतं. कोण दादा पाटील? हो ते दादा पाटील बोलले की ॲम्ब्युलन्स साठी ड्रायव्हर पाहिजे होता. ओळखत नाही ना पण. आपले दादा पाटील ते नाही का? फोन लावून देऊ का मी तुम्हाला? हो द्या ना फोन. बोला बरं एकदा. हॅलो दादा, मी आलतो कुलकर्णी साहेबांपेक्षा. तुम्ही बोलता का एकदा? बोला की. हॅलो. हा दादा बोला ना. हो तुम्ही आहेत का? आपलं कोण आहे? चालेल ना, घेऊ ना आपण. ॲम्ब्युलन्सचं बी एवढं सोपं नसतं, तरी आपण बघू, ट्रायल घेऊ त्यांची, काय करतात काय नाही. नाही देतो मी त्यांना चावी, तशी काही अडचण नाही. चालेल चालेल. ओके दादा. काय बोलले दादा? द्या बोल. चालतंय. चालतंय, धन्यवाद साहेब. चालतंय. घे लवकर लवकर घे. विशाल काय झालं तुला? भाऊ काय आले? काय ना भाऊ, वावरात मोटर चालू करायला आपल्याला वेळ फार कमीच. घे लवकर सर, घ्या लवकर, वेळ कमी आपल्याकडे फार. पटकन जाऊन द्यायचं आपल्याला ॲम्ब्युलन्स मध्ये. सर सर आतमध्ये असेल. घ्या ह्याच्या स्ट्रेचरवर घ्या. दादा बोला की. अरे काय झालं कामाचं? अहो गेलो तुम्ही तिकडे, पण ते काही चावीच देत नव्हते बघा. असं? अहो तुमचं नाव सांगितलं ना, उलट ते मला म्हणायचे कोण दादा आणि काय दादा. नाही ओळखत आम्ही दादांना वगैरे काय. अरे लई छप्पन टिकल्याची ती चिरमिरी दिल्याशिवाय ना ती कामच करत नाही. पण कशाच्या आव्या फिरवायच्या ना हे मला माहिती आहे, म्हणून तर तुम्हाला फोन लावून दिला बघा. तुझं काम झालं ना. झालं की. आता चांगलं काम कर, हायगाई करू नको. संधी मिळाली ना तुला, आता संधीचं सोनं करायचं. हो दादा. लक्षात येऊ का दादा? हा चालते. वर्षा, राधा बोल की. माझं राज्य केव्हा देणार आहे? आता आले का तू परत? आता जायचं बघ, मला कामाला उशीर बी झालाय. तुला आले की संध्याकाळ देतो ना. ते सगळं मला माहित नाही. राज्य केव्हा देणार आहे मला सांग. अगं सकाळ सकाळ कुठं मागं लागते माझ्या? तुला देतो की मी संध्याकाळ आलो. मला माझं राज्य आत्ताच पाहिजे. बघू, मला झालंय उशीर, मला जायचं हॉस्पिटलला. तुला आले की देतो म्हणलं ना की देतो मी. इकडचं तिकडचं बोलू नको, कामाचं बोल. तू काय बावला डोळटे का ग? अगं पैसे बिशे म्हणलं तर ठीक आहे, पण तू राज्य काय साठी तू आले माझ्या मागं? काय तू संध्याकाळ जो माझे मी. माझा काही विश्वास नाही. काल पण असंच बोलला आणि पळून गेला. हे बाई, तुला देतो म्हणलं ना संध्याकाळ आल्यावरती, तू का मग माझ्या मागं लागते राव? मला जायचंय का? मला लय उशीर झाला, हॉस्पिटलला जायचंय मला. मी काही बी नसते ऐकत, तू तुझं बघ. आईला अवघडून बसले की आता कालच्या सारखं करणार. ऐक की राधा, अगं मला तुझ्याच पप्पांनी कामाला लावले आणि आजचा माझा फक्त दुसराच दिवस आहे, आणि कामाला नाही गेलो कसं होणार बरं? ते काय मला सांगायचं नाही, गपचूप मला राज्य द्यायचं. ते ऐक की, तुला म्हणलं मी अगं संध्याकाळ आलं की देतो राज्य. आल्याला तुझं राज्य पहिले देऊन टाकतो, मग तर झालं का? तसलं काही जमणार नाही. आहे का? हे कोणत्या मुलीसाठी आणलं? आणि इकडे ते कुठल्या पोरीचं नाही, आईच आहे माझ्या. ते एक तर तेवढीच आठवल्या अगं माझ्याकडे आईचे शिल्लक. तू काय घेऊन चालली? ते थोडी इकडे हे मी तुला देईन, माझं राज्य दे आधी, मग हे घेऊन ते बघू. आलो इकडे दे. जाऊ राधा, इकडे दे. प्यार के जवानी
हॅलो हॅलो ऐका ना, ऍक्सिडेंट झालाय कुठं? नगर हायवेला बरं बरं, 5 मिनिटामध्ये आलो मी. लवकर या. आलो. सर या. काय झालं? ऍक्सिडेंट झालाय सर. घे आयसीत घे. चल काय झालं नेमकं? कुठं? घे मावशी सिस्टर घ्या चला. अहो दादा, बरं झालं वेळेत आणलं. निदान आता वाचन तरी बिचारा. प्रत्येकाच्या नशिबाचा भाग असतो. असे रोज कितीतरी जण येतात, ऍक्सिडेंट मध्ये मारतात. पोलीस केसमुळे कोण पण मदत नाही करत. हा ना राव. एखादा दयाळू असतो किंवा तुमच्यासारखा घेऊन येतो. तुझ्या ऍडमिशनचं पण करू आपण काम. चालते दादा. हो. ए वर्षा, अरे इकडे. दादा बोला की हो. अरे काय तू कामावर गेलता का नाही? गेलतो की दादा, आहे का आता? आणि मला कामाची गरज आहे म्हणलो, मी कसं नाही जाणार हो. उगाच इकडे तिकडे हिडताना दिसतोय मला तू. टंगळ मंगळ करू नको बरं कामात. नाही माझा तुझ्यावर विश्वास आहे. अरे गरीबाचं लेकरू, त्याच्यात अनाथ म्हणून तुला कामाला लावलं. त्या दादानी शब्द टाकला का नाही? दादाचा शब्द झेलला का नाही त्यांनी? हा, तुला त्याची कल्पना आहे म्हणून प्रामाणिकपणे काम कर, टंगळ मंगळ करू नको. अहो दादा, तुमचा शब्द पण मी कधी मोडून देणार नाही बघा. तुमच्यामुळे आज मी कामाला लागलो, नाही तर माझी परिस्थिती काय होती तुम्हाला माहितीच आहे की हो. अरे आपलं तुकोबर आहे म्हणूनच गेलं ना. बुडत हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या. आणि मला तर तुमच्याशिवाय कोण आहे हो दादा. अरे तरुण राष्ट्राची शक्ती आहे. आम्ही कायम तरुणांच्या पाठीमागे उभं राहिले. दादामुळेच त्या ठिकाणी तू लागला ना. पगार सुद्धा वाढवायला सांगतो. आणि चांगला पगार मिळाला, आता नोकरी आहे, नोकरी पण चांगली मिळेल. पगार वाढवायला सांगतो. हे अरे याला काहीतरी दे बाबा, सकाळपासून उपाशी असेल पोरग. काय देऊ? गरम आहे वडापाव, समोसा, जिलेबी गरम आहे. अहो नको. अहो खरंच खाल्लंय दादा मी. जा मग आपल्या कामाला जा. येऊ काय? हा ये. येऊ करा. टंगळ मंगळ करू नको रे बाळा. नाही दादा. हा. आला का? मला वाटलं यायचा नाही तू. लय उशीर झाला, वाट बघते. अगं सुट्टी तर नको का व्हायला, का असं यायचं होतं? तसं नाही रे, लय वेळ झाला इथं बसले. मला वाटलं काल सारखं फसवलंय. नाही. चल लवकर राज्य देतो. अगं मला घरी पण जायचंय, स्वयंपाक करायचं अजून घरी जाऊन. स्वयंपाक? आणि तू आहे? सकाळी तुझ्या का डोळे फुटले होते का ग? का तुझा पप्पा स्वयंपाक करत होता? तू मुद्दाहून करते ना? सकाळचं मी विसरले रे. इतक्या दिवसामुळे तू कधीच बघितलं नाही का मला स्वयंपाक करताना? मी कशाला बघत बसू? मला काय तेवढेच काम आहे का? पण खरं सांगू का, तुझ्यासोबत जी पण पोरगी लग्न करेन ना, तिलाही खुश असेल. सकाळी ती स्वयंपाक करेन आणि संध्याकाळी तू. अरे तुला टाइमपास करायचा आहे का असा? आणि जर तुला असं टाइमपास करायचा असेल ना, तर त्या निघा हातातली वस्तू जातो माझी मी. बर चल, घे राज्य. हा चल, देतो राज्य. रेडी का? रेडी ये. बर थांब. का आता काय झालं? तू ना टाइमपास करायला लागली बघ. तुला ना सतवायचंच आहे मला. नको तुझं राज्य, हे घे तुझं. माझा मूड नाही आता. परत घे राज्य. परत काय नाही, जे आहे ना ते आत्ता सांग मला. परत घ्यायला काय मी मोकळा नाही. नाही तर नाही, राहू दे. जातो मी. हा जा. चल जातो मी. वर्षा, एक काम आहे माझं तुझ्याकडं. बाई,
अगं मला काय काम बिम नको सांगू तुझं. ते फक्त तुला सांगू शकते रे. मला काय तुझं ऐकायचं नाही. काय काम आहे ते ऐकून तर घे. आधीच नाही म्हणायला लागलाय. चल जातो मी. ऐक ना परशा, अरे ऐकून तर घे ना. ए हाका बिका नको मारू मला. लय खौट पोरग आहे बाई. काय बरं बरं आहे का? हा हाय बरं बघ. पण मला तुला एक सांगू का रे? काय झालं? अरे मी नुकतंच आता ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर म्हणून कामाला लागलोय. पण ते मला माहीत नाही असं माझ्याकडनं होईल का नाही म्हणून. असं का म्हणतोय तू? अरे त्या ॲम्ब्युलन्समध्ये कसले पण पेशंट येतात बघ. कधी बॉडी असते तर कधी सडलेली बॉडी असते, कधी ॲक्सिडेंट होते तर कधी गरोदर बायका असतात. अरे त्या हॉस्पिटलमध्ये जर चुकून मैत झाली ना तर त्या नातेवाईकांची आरडाओरड बघ. अरे ती बघवत नाही रे समोर समोर. काय करून काय नको काहीच कळत नाही बघ अशा कंडिशनला. आज तू आता नवीन आहे म्हटलं तसं वाटतंय. हळूहळू तुला होईन सवय. अरे हाच सगळं मान्य बाबा. आणि तुला तर माहिती आहे की रे माझ्या आई मरून पण नुकतंच 3 वर्ष झालेत. ते माहिती. अरे घरी गेलं ना अख्खं घर असं खायला उठतंय बघ. घासाखाली घास बी जात नाही. आज तो ड्रायव्हर आहे. ड्रायव्हर असलं असं बोलून चालेल का तुला? हां त्यातलं तुझं ॲम्ब्युलन्स चालवतोय. ॲम्ब्युलन्स चालवणं लय पुण्याचं काम आहे बघा. त्याच्यामुळे ना लय जास्त हे नको करू. काय होत नाही. आता तुला वाटत असं हळूहळू तुला सवय होऊन जाईल. जास्त लोड नको घेऊ. अरे सगळं मस्त मान्य आहे रे मला. तुझं सगळं खरं आहे बघ. अरे पण साधं कुठल्या प्राण्याला दगड जरी कोणी मारला ना तर जेवणीच तासा खालीवर होतं रे. आणि हे तर माणसात लागाय. माणसं कशी बघू डोळ्याने सांग बरं. काय होत नाही. होईन हळूहळू सवय. जास्त लोड नको घेऊ. काय होत नाही. चल चल जाऊ. कामाला काय काय ते बघू. डेड बॉडी काय असेल तर. परशा, ए परशा, राधा बोल की. कुठे निघालाय? हे काय दवाखान्यात चाललो होतो. परशा, अरे बरोबर वाटत ना काय? ताब्बे पालाय का? हाय काय झाली का परत फालतू गेलो सुरू. गाडीवरती निघालोय. बरं ऐक ना माझं एक काम होतं तुझ्याकडं. हे बाई अगं तुझं काम बिम काय नको सांगू मला. तू करायला लावशील काय बी काम आणि वर अडकवशील पण मला. अरे ऐकून तर घे. मग तुला काय करायचं ते तू ठरव. अगं मला तुझं कामच करायचं नाही तर ऐकू तरी कशाला. परशा उगाच भाव खाऊ नको. ए तुला वाटतं ना मी भाव खातोय तर हा बाई खातोय मी भाऊ. पण मला काय तुझं काम जमायचं नाही बघ. तू दुसऱ्या कोणाला तर सांग. अरे दुसरं कोण नाही करू शकत तुझ्याशिवाय. परशा, हे परशा, अरे ऐकून तर घेणार आहे. हे बाई हात सोड. मला जायचे कामावरती. चल चाललो मी. झालाय मला उशीर. त्यांना त्रास होतोय. झालं ताई झालं ताई काही झालं ताई. थोडा वेळ ताई ताई थोडा वेळ ताई तुला कळायला लागलं. हो फक्त 5 मिनिटं. हो ताई फक्त 5 मिनिटं कळतो आता. झालं ताई थोडंसं. दादा प्लीज लवकर चला ना हो दादा. आलं फक्त 2 मिनिटांमध्ये पोहोचते आपण. हो ताई थोडी कळ पाहतो फक्त. झालं दादा प्लीज पटकन चला दादा. दादा दवाखाना किती लांब आहे इथून? ताई फक्त 5 मिनिट थांबा. 5 मिनिटांमध्ये मी पोस्ट करतो तुम्हाला. त्यांना पेडतेकरला सावकाश घ्या फक्त. दादा लवकर चला त्यांना त्रास व्हायला लागलाय दादा. द्यावा काय काम दिलंय मला. जन्माला येणाऱ्या माणसाला पण ह्याच गाडीतून घेऊन जातोय आणि मेलेल्या माणसाला बी ह्याच गाडीतून घेऊन जातोय. हे सगळं बघितलं ना की भीती वाटते मला. पण या सगळ्यात गाडीमुळे एक गोष्ट कळाली. जन्म आणि मृत्यूच्या मधला काळ माणसाने फक्त कामाची शाल पांघरली. अरे तू इतकी माणसं रोज जन्माला घालतो मारतो. तुझं बी ते कामच असेल रे. आणि माझं हे काम. आणि माझं काम मी नाही केल्यावर मला माझा मालक ओरडणारच की. आणि तुझ्या बीवरती तुझा मालक असेल आणि तू नाही केलं तर तो तुला बोलणारच की. काय आलं बघ हॉस्पिटल आता. अरे घर उघडं सोडून कुठे गेलता? अरे कुठे गेलता म्हणजे असं काय माझ्या घरामध्ये लय धंदा उलते. तू बी असं बोलायला लागलाय माझं सकाळ माझ्याकडे डिगभर पैसा पडूनच आहे. बाबा तरी पण आहेच ना घरात काय ना काहीतरी आहे का नाही? बरं ती सगळं सोड. तू आज कसं काय इकडे अचानक? अरे माझं घर आहे. तू माझा भाचा आहे. मग यायचं नाही का मी? अरे मी तुझा भाचा आहे. 3 वर्षामध्ये तू फक्त एकदा आलाय. बरं ते सगळं सोड. तू का आलाय ते सांग की. का आलोय म्हणजे आता तुझं लग्नाचं वय झालंय. आता किती दिवस असाच एकटा राहणार आहे? तुझ्यासाठी पोरगी बघितली. ती मागच्या वेळेसची का? ती बायडाबाईची पोरगी? हां तीच. अरे चांगली पोरगी आहे. करून टाक लग्न. हे नाही बाबा मी नुसतं लग्न करते यासोबत. अरे पण का नको म्हणतोय? चांगली आहे की पोरगी. अरे तुझं चांगलं करायचं म्हणतोय आम्ही आणि तू नाही म्हणायला लागलं का? कधी आलास? हे काय घटकावर आलो. काय चाललंय तुमचं दोघांचं? बघा ही पोरगा ऐकणं झालंय माझं. ह्याचंच कल्याण होईल.
ह्याच्यासाठी चांगली पोरगी बघितली नाहीच म्हणायला लागला. अरे कर ना लग्न मग. अहो आई तुम्हाला नाही माहिती कसली पण पोरगी बघतोय बघा मामा माझ्यासाठी. अरे मग तुला कसली पोरगी पाहिजे रे? मामा बाद झालं, तू माझ्यासाठी जेवढं केलं ना लय केलंय तेवढं बघ. आता तू गेला तर चालेल. मामा संघ असं बोलतात रे मोठ्या माणसांसंग. हा अरे मामा हे चांगलंच करणार आहे, करायचं काय रे. ऐक आता गप गुमान लग्न करायचं काय? अरे मला नकोय ती. का नको म्हणतो तू? अरे चांगली पोरगी तुझंच कल्याण होईल बाबा. हा तू नाहीच म्हणायला लागला. हे बघ मामा, मी ना तुला लय आधीपासून ओळखतोय बघ. तुझा ना तुझा ह्याच्यामध्ये काय ना काय स्वार्थ असणार. माझा काय स्वार्थ? तुझं चांगलं होईल म्हणून म्हणायला लागलं आणि ह्याच्यात तू माझा स्वार्थच काढायला लागलं. आपण माझं मी बघतो की. अरे बाबा ती चांगली पोरगी म्हणून म्हणायला लागलं, दुसरं काय माझं म्हणणं. आणि हे बघ ऐक, तुला जर लग्न करायचं नसेल तर नको करू, पण हे स्वार्थ बिर्थ बोलायचं नाही. काय किरकिर लावली राव मामा मागे. बस बाहेर माझी मी चाललो आतमध्ये. परश्या तुला 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 नसेल करायचं तर नको करू, पण हे असलं बोलायचं नाही. काय वेळा लोक ना खरंच कसे असतात. काय ग मम्मी, काय झालं? अगं काय नाही, ते परशा नाही का, परशाचं काय? त्याच्या मामाने पोरगी बघितली. मग काय झालं त्याचं? ते मला नाही माहिती, पण त्यांचे वाद चालले. मी आले निघून. कुठं चालली तू? मी चालले दुकानात. लवकर ये, दे चावी इकडं. लवकर ये बर का. हा. आली का परत तू? अगं तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का ग? मामा आलता वय तुझा? आलता की मागाशी. आधीच त्यांनी लय डोकं खाल्लंय आणि आता परत तू डोकं खायला लागले. लग्नासाठी मुलगी बघितली म्हटलं तुला. हा बघितलं त्यांनी पोरगी, पण त्या लग्नाचं राहिलं बाजूला आणि त्याच्यामध्ये माझ्यामध्ये भलतेच वादावाद सुरू झाले. म्हणजे लग्नाचं पुढं काही बोलणंच नाही झालं म्हणायचं? झालं तसं, पण मी काय करूच नाही घेतलं बघ. बोलणं झालं बी बोलतोय, नाही बी बोलतोय, तुझं काहीच कळना. अगं पण मी काय म्हणतो तुला, तू कशाला एवढं चौकशा करायला लागली? तुम्हाला एवढंच सांग, लग्नाचा मामा तुला काय म्हणला? जाताना मामा म्हणलाय मला परत पुढच्या वेळेस असताना पुरला आणि पुरीच्या बापाला घेऊन येतो. मग तू तयार आहे का लग्नाला? मी तयार आहे. ए राधा, बोलवलंय आईनी तुला. आले. राधा अगं बोल की, तुझ्याच तर बोलण्याची वाट बघतोय. दाद्या, तुला राधाताईने अर्जंट माळावरती बोलवलंय. तिला सांग मी कामात मी नाही येणार मानव. हा, तिला माहित होतं तू असंच बोलणार. नाही मी काय नसतो, सांग तिला. अरे जाणार पटकन, तुला अर्जंट बोलवलंय माळावरती राधाताईनी. नाही मी नसतो जात. अरे येडेगत नखरे करतो. काय ग असं काय काम काढले ते बी अर्जंट मध्ये? काल धरून डोकं ठिकाणावर नाही, रात्रीच्याला झोप पण येईना, कधी तुला भेटते असं झालंय. मग ह्याच्यामध्ये जगण्या मरण्याचा प्रश्न काय? अगं ती बाली म्हणत होती. जगण्या मरण्याचा तर प्रश्न आहे, सगळं तुझ्याच हातात आहे. हे बाई, अगं माझ्या हातामध्ये काय? जरा मला कळलं असं तर बोल की. तुला नाही का माहिती मी तुझ्या अवतीभोवती का फिरते? कारण तुला माझी थोडी काढायची असते ग, म्हणून फिरतोय तू माझ्या अवतीभोवती. नाही रे, एवढा साधा भोळा असशील असं वाटलं नव्हतं. उगा भोळा असण्याचं आव्हान तो काय? उद्याच्याला आहे ना, मी तुला दिसणार नाही. इथे निवळ्याला फुकट आहे बघ. अगं हा जो ऊस आहे ना, हात तो डोक्यामध्ये घालीन बघ. बस तू अशी इथे चल, चाललो माझे मी. राधाच काहीतरी वेगळंच वाटत होती. तिचं बोलणं पण वेगळंच होतं. म्हणत होती उद्या मी तुला दिसायचे नाही. खरंच ती स्वतःला बरं वाईट करून घेईल का? आणि खरं केलंच तर? हे नाही हे काय एवढं सोपं आहे होय? असं तोंड शिवल्यासारखं गप्पच राहणार आहे का काहीतरी बोलणार पण आहे? काय बोलणार? अगं सुचतच काय नाही तर बोलू तर काय तुला? काय ठरवलंय? अजून तर काहीच ठरवलं नाही बघ. तू नसन ठरवलं, पण माझं ठरलंय. तू ठरवलंय? तू काय ठरवलंय? हेच, लग्न केलं तर तुझ्या सोबत करणार, नाहीतर मग सकाळी मला खांदा द्यायला यायचं. हे काय एवढं सोपं आहे का? सोपंच तर आहे, मरण कुठं अवघड आहे, क्षणाचा खेळ आहे. म्हणजे मी तुला प्रेमामध्ये नाही म्हणतो,
म्हणून तुम्हाला अशी मारण्याची धमकी देते का? तुला काय वाटतं ते सांग. मी म्हणते म्हणून हा नको म्हणून. माझं सांगू का? माझं मी नाही म्हणतोय. मग उद्या सकाळी मला खांदा द्यायला ये. हे वेडा बाई, अगं असं रडते तोय. अगं जी मुलगी माझ्यासाठी जीव देते तिला मी नाही म्हणायचोय वय, आणि तिला मी नाही मानणार असेल तर माझ्यासारखा खोळा परवा कोणच नाही बघ. मी मरण म्हणून नाही ना विचार बदलला. हे अगं तू जेव्हा माझ्या अवतीभोवती फिरायची ना तेव्हा मला तुझ्या वागण्यावरनं प्रेम माहिती दिसायचंच की, आणि मी पण तुझ्या प्रेमात होतो ग. मग बोलणार कवा होतं? आता कवा बोलणार काय बोलणार ते माहित नव्हतं बघ. पण कसं आहे ना ग, अहो तुझ्या बापानेच मला कामाला लावले आणि त्याच्याच पुरुष होत माझं प्रेम प्रकरण हे त्याला कळलं कसं वाटन त्याला. आणि दुसरं म्हणजे काय तर मी प्रेम का व्यक्त करणार. अगं माझं पण आयुष्य काय असेल चांगलं नाही ग. जेव्हा पैसा पाणी चार केसात येईन तेव्हा सांगता येईल म्हणलं. आणि जर दादांना कळलं तर? दादांना कळल्यावर काय ग, आधी मी एकटा होतो आणि आता आपण दोघं मिळून दादांना सांगू. असं होय? असं तेव्हा राधे काय चाललंय तुझं? हो घरी. अर्ष्या तुझ्या कुणी अपेक्षा नव्हती केली. आईला नको व्हायला पाहिजे होतं तेच झालं. आत्ता कुठं प्रेमाची कबुली दिली होती आणि ती बी लगेच तिच्या घरी काय आली. तिच्या बापाने तर लय वाईट ठरवलं असेल मला. पण राधा तिचं काय झालं असेल तिचं? नाही काय बी करून तिच्या घरी गेलंच पाहिजे. दादा काय रे तू कशाला आलास इथं? काल मी जे पाहिलंय ते मी विसरलो ना, तू पण विसरून जा. चल निघितून. अहो तुम्ही सगळं चुकीच समजताय, तसं काहीच नाहीये. अरे वा, चोराच्या उलट्या बॉम्बा. म्हणजे आम्ही जे काल पाहिलं ते सगळं चुकीचं आणि तू सांगतोय ते बरोबर होय? आमच्या डोक्यावरच मिर्या वाटायला निघलास का तू? का रे चांगलं म्हटलं तर तुझ्या पोटात एवढं काळ होय? हा हो आई मी चांगलाच आहे, तुम्ही फक्त आत्ता मला चुकीच समजायला लागले. अरे गरीबा घरचा पोर तू, अनाथ आहे म्हणून तुला जीव लावला, वेळोवेळी तुला मदत केली, पाठवून हात फिरवला तुझ्या. तू अशा पद्धतीने आमचे उपकार फेडलेस होय रे? हो दादा तुम्हाला खरं सांगू का, माझं राधावरती प्रेम आहे आणि तिच्याबरोबर मी लग्न पण करणार आहे. दादा माझंच नाही हो, तिचं बी माझ्यावरती लय प्रेम आहे. राधा अगं बोल ना तू काहीतरी. अगं शांत काय अशी बोल की तू पण. अगं हा का नाही ते तर सांगतो. तुला लग्न कर म्हटलं तर माझीच पोरगी दिसली वय, निघेतून आता. आत्तापर्यंत ऐकलं होतं फक्त माणसं बदलतात, पण आता जर समोर बघितलंय खात्री पटली पूर्ण. पण दादा मी जर चुकीत असतो ना तर इथपर्यंत नसतो आलो बघा. झाली तुझी पोपडपंची. राधा माझ्यासाठी मारायला निघाली होती आणि घरी गेलो तर एका शब्दाने बी काही बोलले नाही. खरंच प्रेम होतं का नाटक करत होती? पारशा खरं प्रेम असतं ना तर घरच्यांसमोर असं गप नसते बसले बघ. तुलाच कळायला पाहिजे होतं खरं काय आणि खोटं काय. राधा काय झालं ग, लई नाराज दिसतेस? अरे आकाश काय सांगू, दादानी मला आणि परशाला सोबत पाहिलं आणि घरी जाऊन खूप मारलं. मला मारलं त्याचं काय नाही, पण परशा घरी आलता ना त्याला पण खूप काही बोलले आणि त्याला सुद्धा घराच्या बाहेर हाकलून दिलं. अगं मग तू काय बोलली का नाही? अरे मी घाबरले होते रे, आणि मी काय बोलणार, घरच्यांनी मला मारलं पण होतं. अगं राधा, माणसाला शब्द कधी बोलायचे कधी नाही बोलायचे हे कळलं पाहिजे. आणि शब्दांमुळे आपली जवळची व्यक्ती तुटत नसेल ना तर तिथं बोललंच पाहिजे.
तू का नाही बोललीस? मी घाबरले होते, मला घरच्यांनी धमकी दिलती म्हणून मी काहीच बोलले नाही. तू बोलायला पाहिजे नव्हतंस. माझं प्रेम आहे रे त्याच्यावर. प्रेम प्रेम अगं हे आकाशला विचार प्रेम काय असते. अगं लालीवरती पण माझं लय प्रेम होतं, पण जेव्हा जवळची व्यक्ती आहे ना लांब जाते ना तेव्हा मनाला काय त्रास होतो ना माझं मला माहिती. लाली जर घरच्यांना बोलली असते ना तर लालीचं माझं लग्न झालं असतं. अगं तू पण लालीसारखंच करायला लागलीस की. अगं माझं प्रेम भेटलं नाही पण तुमचं प्रेम तर भेटन ना. एक काम कर, परशाकडे जा, परशाला बोल, त्याला समजव, घरच्यांना पण बोल, आई वडिलांना बोल आणि त्यांच्या आशीर्वादाने लग्न कर. अगं आमचं नाही झालं पण तुमचं तर होईल ना. अगं अजून वेळ नाही गेली, जा. आता मी कोणालाच घाबरत नसते बघ. आता जाते आणि परशाला बोलते. होय आत्ता जाते? आत्ता कुठं? आत्ताच घरच्यांचा मार खाल्लायस ना. उद्या जा. चालली आत्ता. परशा आता कशाला आली ग? अरे ऐक की. काय ऐकायचं राहिलं तुझं अजून? का अजून पण तुझं ऐकायचंच आहे? अगं तू आई बापा पुढे जे काही बोलले ना ते ऐकले की सगळे. मी का नाही बोलले तुला माहिती आहे का? आता केली असते ना त्याचा काहीतरी स्टोरी असली असतील, कारण तुला माहिती आहे परशा पुढे गेलं ना काही ना काय त्याला सांगायला लागेल. अरे तुझं चिडणं बरोबर आहे रे, पण मी का नाही बोलले तुला माहिती आहे का? मला मम्मीने लय मारलं. तुला म्हणलं ना तू काय ना काय स्टोरी रचून येणार आणि माया पुढे येऊन सांगणार ते, जेणेकरून परशाला खरं वाटलं पाहिजे. खोटे बोलते का? मग हे बघ बोलले फोकाने मारले. घरचे म्हणले तुमचं काय प्रेम असेल ते घाला चुलीत. अगं तू तर जीव द्याय निघाल होती ना माझ्यासाठी, मग घरच्यांपुढे एकदा बोलायचं ना परशावरती माझं पण प्रेम आहे म्हणून. जीव तर आता पण द्यायला तयार आहे, पण हे सगळं खूप पटपट घडलं. पण आता कोणाला पण कळू दे, मी नाही घाबरत कोणाला. अगं सुरुवातीलाच तू असं वागली आणि पुढचा काय भरोसा आहे? आता कोणाला पण कळू दे, मम्मी पप्पाला काय अख्खं गावाला सांगते मला तुझ्यासोबत लग्न करायचंय म्हणून. तू जेव्हा बोलली होतेस ना परशा आपण दोघं लग्न करू, तेव्हा असं वाटलं होतं की हेच माणूस आपलं आहे. पण परत तू जेव्हा बोललेस का परशा तू जर नाही मानला ना तर मी जीव देईन रे, तेव्हा असं वाटतं तर कोणतरी आपल्यासाठी जीव देते. आई शपथ असलं भारी वाटलं होतं ना, पण तू तर ना हे सगळं न बोलून क्षणात संपून टाकलंस का. परशा तू असं बोलायला लागल्यावर कसं रे? मी तुझीच आहे रे. तुला म्हणलं ना आता कोणाला पण नाही घाबरणार. तुला विश्वास आहे ना? काय करू तुला विश्वास बसन असं? विश्वास नाही का? विश्वास तर गमून ठेवलाय तू. राधा काय करायला लागलोस तू? अगं तुला असं कसं मरून देईल मी? तुम्ही आल्यावरती माझं कोण आहे ग? मग तुला माझं बोलणं खरंच वाटत ना, मग काय करू मी? मला नको एकटं सोडू, लय एकटं पडेल. नाही तर परत मला त्या माणसांसमोर एकटाच पाडशील. आता काय स्टॅम्प पेपर पण लिहून देऊ का? राधा कोण तर बघ सर साईडला. बघू दे कोणाला पण, मला नाही फरक पडत. आईला आजकाल लोक माणूस कोणाची पोरी काय माहिती, कोणाला तरी कॉन्टॅक्ट करा. कोणी ऍक्शन केलं काम? अरे गेला ते निघून गाडीवाला देव पुढं गेला. पुढे गेला. या लवकर बॉर्ड लागला रोज जबरदस्त. या लवकर. तुला काय आलं? राधा बोल तुला काय आलं? कोणत्या गाडी आली? कोणत्या गाडी आली?
राजा राजा उठ ना राजा राजा उठ ना राजा उठ राजा थोड्या वेळात आपण बोलतो हॉस्पिटलला तुला पाणी पाहता थोडं सप्ताह आता बघ राजा तुला पण टेन्शन घेऊ का गाव करतोय तिला त्या अवस्थेत बघून डोळ्याचा बांधा आपोआप फुटला होता. त्या दिवशी डोळ्यातलं पाणी बी थांबत नव्हतं. माझ्या नशिबात कदाचित एकटंच राहणं वाटतं त्याने. एक एक करून माझ्या काळजाजवळची सगळी माणसं हिरावून घेतली होती. आणि आता हे राधा परत एकदा मी एकटाच राहिलोय. देवा, जशी माझी सगळी माणसं तुझ्या जवळ घेऊन गेलास ना, तसं मला बी त्यांच्यात घेऊन जा. म्हणजे मला बरं वाटेल आणि मी माझ्या माणसात असेल. आणि मी त्यांच्यात असलो ना तर आता माझ्या काळाजवळ होणारे घाव ते तरी व्हायचे नाही. परश्या, अरे आपण काय चालत राहिलं पाहिजे. अरे शेवटी आपण ड्रायव्हर आहे. आपली चाक कायम फिरलीच पाहिजेत. एक गोष्ट बोलू कर बाबा तुला, तू ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर आहेस आणि मी पिकअप ड्रायव्हर आहे. अरे आमचं काय आहे, आम्ही आमच्या मनाचे मालक आहेत. पण तुझं तसं नाही ना रे. तुला 24 तास सेवा द्यावाच लागते. आणि ॲम्ब्युलन्स म्हणलं ना तर अख्खा श्वासाचा खेळ आहे. तिथे कधी श्वास येतात कधी जात्यात. पण बाबा मनापासून एक गोष्ट बोलतो रे, ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर काही थांबला नाही पाहिजे. अरे असं रडत नाही बसायचं.